सुबुद्धी मिळो. आम्ही छानपैकी. आता तुम्ही मगाशी 62 वय म्हणालात, आता 74 म्हटल्यानंतर मी चालूच नाही, हे अध्यारूत आहे तुम्हाला, त्यामुळे मी गाडी चालवणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही विषय मिळणार आहे, नवीन मिळणार नाही. थँक्यू. तर त्यामुळे मी खरं सांगतो की ज्यांनी स्वतःहून जर का तुम्हाला जमलं की आपलं आता वय हे इतकं झालेलं आहे, तर त्यामुळे आपले रिफ्लेक्सेस कमी होतात, त्यामुळे आपण स्वतःहूनच थांबायला पाहिजे. आणि समोरचा आपला ड्रायव्हर, मला मागे बसून खूप छान गाडी चालवता येते, सारखं त्या ड्रायव्हरला टपली मारून हे आता कसं केलंस, हे कशाला केलंस, नाहीतर आमचे काही, तर एक आमचे खरं सांगतो ते मागे बसून गाडी चालवायचे, तात्या म्हणायचो आम्ही त्यांना. तात्या ते मागे बसल्यानंतर, म्हणजे इथे बसले ड्रायव्हरच्या बाजूला, तर मग ते असेच नॉर्मली बाहेर धोतर, मोठा कोट, टोपी, बाडी, आणि ते बाजूला बसल्यानंतर हां टाक सेकंड, हां मार बाय, हे मार क्लच दाब, हां मग टाक थर्ड. तो शेवटी तो ठोकणार नाही गाडी तर काय करेल हो. म्हणजे हा सारखा बाजूने तुम्ही बसून चालवा की हां हां मार ब्रेक हे केलं, आणि सारखं त्याला मारत बसायचं अशा पद्धतीनं. तर त्यामुळे तसे सुद्धा खूप हे होतात. आमच्याकडे तुम्हाला खरं सांगतो, आमचे एक मित्र आहेत शेट्टी म्हणून, सुधाकर, तो माणूस कधी आयुष्यात दारू प्याला नाही. आम्ही कधीतरी तर तो गाडी चालवायला असायचा, आमची गाडी नेहमी सुधाकर चालवणार. कॅटरिंगवाला? हा कॅटरिंगवाला नाही, हा दुसरा आपला, तो सुधाकर चालवणार. त्यामुळे गाडीचा, आणि तो त्याचा स्पीड ठरलेला आहे 70 हा स्पीड, याच्या पलीकडे तो जायचाही नाही. आणि मग आम्ही कितीही पेट्रोल टाकायला तयार असायचो. तर त्यामुळे आमच्या याच्यामध्ये कधी, माझ्या एवढ्या अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही पाटील हसू नका, तुम्हाला खूप लेट पोचलेत. म्हणजे खरं सांगतो, आता 18 वर्षाचा असतानापासून ते आजपर्यंत 74 एकदाही ऍक्सिडेंट झाला नाही, केला नाही. मला कोणी उडवलं नाही. एकदा कोणी उडवलं होतं, त्याला चोप चोपला होता धरून, म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट वेगळ्या प्रकारचा झाला. पण ही जर का स्वतःमध्ये जर ते तुमच्या बाणत असेल, तर आपण खरंच खूप काहीतरी. 1,68,000 माणसं हकनाक मरतायत, त्याचं काय करणार आपण. तर आपण त्यातले एक नाही आहोत असं जर आपल्याला ठरवायचं असेल, तर आपण हे सगळं पाळायला पाहिजे. धन्यवाद सर. तुम्हाला सरांना बरं नाही बरं का, ते गरम पाणी सारखं पीत बोलतायत. मगाशी आम्ही गाडीतून येताना त्यांनी सांगितलं, दिल्लीमध्ये राहायचं म्हणजे आपलं आयुष्य आपण स्वतःहून कमी करून घेण्यासारखं आहे. ट्रॅफिकचं सगळं ठीक आहे हो, पोल्युशनचं काय करणार, त्याच्याबद्दल सांगा. दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे, आणि जसं हे रोड सेफ्टीचा विषय आहे, तसं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन. आणि म्हणून आम्ही आता नागपूरमध्ये प्रयत्न करतो आहे की नागपूरला आता असं आहे की आपल्या एअर पोल्युशनची एक हे करते. आणि माझी मीडियातल्या बंधूंना विनंती आहे की ते टीव्हीवर आजकाल दाखवतात की कोणत्या शहरामध्ये किती पोल्युशन आहे, आणि जे शहर पोल्युशन कमी करेल तिथल्या कलेक्टरला, मेयरला पुरस्कार द्यायचा, आणि जे वाढवतात त्यांचं नाव दाखवायचं की यांच्या इथे हे सुरू आहे. तर हे जर झालं तर हे देखील महत्त्वाचं. नाही आता आम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, मी खूप फॉसिल फ्युएलच्या विरुद्ध प्रचार करतो. आता मोठ्या प्रमाणावर या गाड्या आल्यात, इलेक्ट्रिक पॉप्युलर झालं, इलेक्ट्रिक बसेस आल्या, आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर येणार, LNG, CNGवरचे ट्रॅक्टर येणार, इथेनॉलवरची गाडी आली. यात पैशाची बचत आहे आणि प्रदूषण कमी होईल, एअर पोल्युशन कमी झालं पाहिजे. दुसरं आम्ही असं केलं की दिल्लीमध्ये मोठे टेकड्या आहेत कचऱ्याच्या. ते गाझीपूरची टेकडी आहे, त्याचा 25 ते 30 लाख टन कचरा आम्ही रोडमध्ये वापरला. अहमदाबाद डोलेरो हायवेमध्ये कचऱ्याची टेकडी, कचरा आतमध्ये टाकला रोडमध्ये, तिथे पण 30 लाख टन कचरा वापरला. आणि आता नागपुरात देखील एक प्रोजेक्ट सुरू झाला, आणि वेस्ट टू वेल्थ. आणि दुसरं, आपण 40% प्रदूषण जे आहे ते फॉसिल फ्युएलमुळे आहे. आणि आपल्या शहरामध्ये आता कोळसा आहे, तुम्ही आता आमच्या इथे नियम केला आम्ही की कोळशाच्या ट्रकला ते ताडपत्रींनी बंद करतात. आता रेतीच्या ट्रकवरही पण हे करायची आवश्यकता तयार झाली आहे, मातीच्या, रेतीच्या. आणि या बाबतीत तुम्ही वेस्टर्न कंट्रीमध्ये बघा, तिथे कधी माल उघड्यावर नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं एअर